नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. भारत आणि मलेशिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांमध्ये आज सायबर सुरक्षेसह 3 महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यात आज सकाळी क्वालालंपूर इथं झालेल्या बैठकीनंतर हे करार करण्यात आले. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि मलेशिया दरम्यानचं सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अतिरेकी आणि कट्टरपंथी विचाराचा त्याग करून मलेशियानं इस्लामच्या खऱ्या मूल्याची जपणूक केली आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. क्वालालंपूर इथं भारतानं बनवलेल्या तोरणद्वारचं उद्घाटन आज मोदी आणि रझाक यांच्या हस्ते झालं. क्वालालंपूर इथं बनवण्यात आलेल्या लिटिल इंडिया या प्रकल्पाची ओळख म्हणून हे विशेष गेट बांधण्यात आलं आहे. मलेशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरला दाखल झाले. ऊर्जा क्षेत्राला दिलेली कर्ज बुडीत ठरल्यामुळे बँकांपुढे समस्या निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन ऊर्जा क्षेत्राच्या पतपुरवठा धोरणात सुधारणा करण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्ली इथं दिलं. बँकिंग क्षेत्र तज्ज्ञ आणि सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांच्या बैठकीत जेटली बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बुडीत कर्जांमुळे बँकांवर येणारा दबाव दूर करून विशिष्ट कालमर्यादेत या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा करण्याचा पथदर्शी कार्यक्रम आखण्यात येईल असंही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना बँकांच्या शाखांचा असणारा सहभाग, बँकांचं आर्थिक आरोग्य तसंच सार्वजनिक बँकांची कार्यप्रणाली या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात सायबर युद्ध होण्याची शक्यता असून लष्करानं अशा सायबर तंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यास सज्ज असायला हवं अशी सूचना संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. दिल्ली इथं आयोजित एका चर्चासत्रात ते आज बोलत होते. इसिस या दहशतवादी संघटनेनं आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनिक काळातल्या योजना आखली पाहिजे असं पर्रिकर म्हणाले. पारंपरिक लष्करी युद्धाला पर्याय नाही असं असलं तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा प्रांतात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनंतनाग जिल्ह्यात चकमक सुरू असून आतापर्यंत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. राजौरी प्रांतात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याचं समजतं. जम्मू काश्मीरच्याच कटरा भागात आज भाविकांना घेऊन जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं. यात वैमानिकासह सर्व 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे तपशील अजून हाती आलेले नाहीत. भाजपाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक होणार असून त्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. याच मुद्द्यावर आज दानवे यांची घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. कुठल्याही घटक पक्षानं विशिष्ट खात्याच्या मंत्रिपदाची मागणी केलेली नाही असंही दानवे यांनी सांगितलं. या बैठकीत सरकारच्या धोरणांविषयी चर्चा झाली अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपानं दिलेलं आश्वासन पाळावं असं सांगितल्याचं शेट्टी म्हणाले. रासपचे नेते महादेव जानकर यांनी चर्चेबाबत समाधान व्यक्त केलं. खासदार रामदास आठवलेही या बैठकीला उपस्थित होते. केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळावं ही रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे असं आठवले म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्रात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आज अपघाती मृत्यू झाला तर अन्य 2 पोलीस गंभीर जखमी झाले. हा अपघात आज धानोरा गोडलवाही मार्गावर घडला. जखमींपैकी एका जवानाला नागपूरला हलवण्यात आलं आहे. गोडलवाहीला पोलीस जात असताना त्यांच्या वाहनाला विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मालमोटारीनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेल्या जवानाचे नाव देवा मडावी असं आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. एकविरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो उलटून हा अपघात झाला.
मध्यरात्री 1:30च्या सुमाराला माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. चालकाचं टेम्पोवरचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पो रस्ता सोडून वेगात कलंडला, असं महामार्ग सुरक्षा दलाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दूरदर्शनला सांगितलं. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.